बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सध्या पार पडते आणि या निवडणुकीच्या निमित्तानं जय पवार सर्व मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी जाताना दिसत आहेत. उन्हाचा तडाखा मोठा आहे, तुम्ही अनेक ठिकाणी जाताय, कशा पद्धतीचं मतदानाला हे मिळतं, लोकांचा प्रतिसाद मिळतो? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. जरी ऊन आहे तरी लोक सगळे बाहेर येतातच आहेत आणि मला वाटते थोडंसं काही कमी होतं, पण आता जास्ती लोक तशी बाहेर येऊन मतदान करतायत. आज सकाळच्या सुमारास आम्ही पाहिलं बारामतीकर रस्त्यावर उतरून मतदानासाठी येताना दिसत होते, मोठी संख्या त्यांची दिसत होती. अजित पवारांची आम्हाला सवय अशी आठवण काढली त्यांनी. हो, ते आम्हाला सर्वांनाच दादांची सवय, सकाळी लवकर उठून मतदान करायचे. आपले बूथ कमिटीची टीम तर रात्रभर तिथं काम करत होती, त्यांना पण मी त्यांचा आधीच आभार मानतो. आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचा आणि दादांची तर खूप आठवण येते. सगळीकडे जाताना सगळे बोलतात की तुम्ही आला, वाटलं की दादा चालेत. मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं तुमचे दौरे झाले, लोकांमध्ये तुम्ही जात आहेत, 2029ला जय पवार विधानसभेचे उमेदवार दिसतील अशी एक खूप चर्चा सुरू आहे. चर्चा चालू आहे, पण मी सातत्याने बोलत आलो आहे, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. त्याच्यामुळे ही नुसती चर्चा आहे. पवारांचं असं म्हणणं होतं की युगेंद्र पवार आणि जय पवार, युगेंद्र पवार तुतारी चिन्हावर, जय पवार घड्याळ चिन्हावर आम्हाला पाहायला मिळतील. नाही, माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आणि त्यांच्या पक्षाचा अधिकार त्यांचा आहे. अजून तर काय तशी माहिती नाही आली, त्याच्यामुळे जर ते तसे बोलले असतील, त्यांच्या मनात काहीतरी ठरलं असेल. श्रीनिवास पवारांना मात्र नाराजी व्यक्त केली. आज मतदानाचा दिवस आहे, आज हे बोलायच्या गोष्टी नव्हत्या. मग जय पवार असतील किंवा रोहित पवार असतील यांना या गोष्टी काढायची गरज नव्हती. नाही, बरोबर. श्रीनिवास काका काय बोलले? आज ही गोष्टी बोलायची गरज नव्हती. बरोबरच आहे ना, ही निवडणूक दादांसाठी आणि वहिनींसाठी आपण समोर चाललो आहे, तर दुसरे असे मुद्दे बोलायची गरज नाही. 2029ला त्यांचं असंही म्हणणं होतं, सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं होतं की कदाचित आगामी काळामध्ये सुनेत्रा पवार बाजूला होतील, जय पवार आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. लोकसभेला कदाचित तुम्ही देखील निवडणूक लढू शकता, कारण 2000 आधीच्या जी निवडणूक झाली सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अख्ख्या बारामतीनं पाहिलं आहे. नाही, बघा, सुप्रिया जर ते बोलले असतील ते कारण पत्रकारच त्यांना असले प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर माझं आणि सुप्रियात त्यांचं बोलणं झालं आणि ते क्लिअर आहे की तसं काय नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी तसं उत्तर दिलं असेल, पण तसं काहीच नाही. लोकांची काय इच्छा, लोक तर म्हणतायत जय पवार आम्हाला दिसले पाहिजे. लोकांची इच्छा आहे, पण आता बघू जशी वेळ जवळ येईल. पण आता तरी तसं काय नाही. माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितली. मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी आणि पारदादा आहेत. पक्षाने संधी दिली आता तर विधान परिषदाला अगदी तोंडावर आहे. जर संधी मिळाली तर जय पवारांना आवडेल विधान परिषदेवर जायला. मंत्री देखील सोबत आहे, माजी मंत्री. मी सारखं तेच प्रश्न विचारताय, मी तुम्हाला 1000 वेळा तेच सांगतोय. आता त्याचं काहीच नाही माझ्या मनात, पुढे पण नसेल. मला माझी भावना सांगतोय. आता जर खूप लोकांनी आता जसं दादांना कसं ताफा थांबून सगळ्यांनी आग्रह केला, मग दादा बोलले ठीक आहे मी बारामतीवरून उभा राहतो, तेव्हाची गोष्ट तेव्हा बघू. आता मी तुम्हाला सांगतो, मला काम तुम्ही करून द्या. तसं आज दिवसभरामध्ये साधारणपणे किती मतदान होईल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही विश्वास व्यक्त केला होता? आतापर्यंत मला दिसतंय 25% वारीने ॲव्हरेज घेतोय सगळ्याच गावांचं बूथचं, तसं दिसतंय. पण 80-85% पर्यंत होईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. 80-85% मतदान आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं होईल आणि साधारणपणे 25% आतापर्यंत मतदान झालेलं आहे. माझ्या मनामध्ये हाच विश्वास आहे की मला काम करायचं आहे. 2029ला अजून वेळ आहे, त्यामुळे त्यावेळेस नेमकं काय होईल हे त्यावेळेस ठरवता येईल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जय पवार यांना ABP माझ्याशी बोलताना दिलेत. संजय बनसोडे आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय 2029ला पार्थ पवारांना, जय पवारांना लढलं पाहिजे? नाही, आज तरी तुम्हाला मी एवढं सांगतो की दादांना आदरांजली म्हणून बारामतीकर अक्षरशः एवढं मोठं ऊन असून सुद्धा लोक बाहेर पडून दादाला आदरांजली वाहण्यासाठी मतदान त्या ठिकाणी करतायत. आणि आता जयदादांनी बोलण्याप्रमाणे प्रचंड त्यांची जनतेमध्ये क्रेज त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं लोक ठरवतील भविष्यात काय करायचं ते. आवडेल का 29ला जय पवारांना? लोकांना जे आवडेल ते जयदादा करतील. तुम्ही जवळचे कार्यकर्ते? नाही, आपण सर्वजण महाराष्ट्रातलीच युवक त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे, पण लोकांना जे आवडतील ते करतील ते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.